Now we understand कि contract creates legal obligation on the part of parties, and when we say legal obligation, it is nothing but the legal responsibility on respective parties to perform as they agreed in that transaction. कारण आपण बघतो की कुठलाही करार ज्यावेळी करत असतो त्यावेळी दोन्ही पार्टीज काय करत असतात, एकमेकांना प्रॉमिस देत असतात की मी पर्टिक्युलर ॲक्ट करेल किंवा मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे असं त्या ठिकाणी परफॉर्म करेल. मग ही लीगल ऑब्लिगेशन जी असते ती लीगल ऑब्लिगेशन डिस्चार्ज करणं महत्त्वाचं असतं. डिस्चार्ज करणं म्हणजे डिलिव्हर करणं. बोथ द पार्टीज शुड डिलिव्हर ऑर डिस्चार्ज देअर रिस्पेक्टिव्ह लीगल ऑब्लिगेशन. And when we see that they are discharging that legal obligation, that is something which is known as a performance of a contract. त्याला आपण काय म्हणतो की त्यांनी कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करत आहे, बरोबर. ज्यावेळी ते त्या ॲग्रीमेंटमध्ये जसं त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे त्या पद्धतीनं आता ते ॲक्ट करणार. बिकॉज वी नीड टू अंडरस्टँड द फॉर्मेशन ऑफ ॲग्रीमेंट इज वन थिंग अँड द परफॉर्मन्स ऑफ दॅट ॲग्रीमेंट इज अनदर थिंग, बरोबर. आपण ज्यावेळी फॉर्मेशन म्हणतो त्यावेळी आपण काय करतो की 1 to 1 आपण बसून काय करतो, त्याच्यामध्ये टर्म्स आणि कंडिशन डिसाईड करतो की कोणत्या बेसिसवरती आपण हे ट्रान्झॅक्शन करायचं आहे आणि कसं ते ट्रान्झॅक्शन करायचं आहे. पण आता ज्यावेळी ट्रान्झॅक्शन ॲक्च्युली आपल्याला करायचं आहे त्याला आपण म्हणतो परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. इज इट सो? नाव परफॉर्मन्स covers, or this particular chapter covers the first principle, that is who must perform the promise. Second, the mode of performing the promise. And third, the consequences of non-performance of the promise. पहिल्यांदा काय बघायचं की बाबा प्रॉमिस जे आहे ते परफॉर्म कोण करणार. Who must be the party to that particular performance. Second, in what way, modes, ते मोड काय असेल, कुठल्या पद्धतीनं तो परफॉर्मन्स आला पाहिजे. आणि तिसरं, जर समजा तो परफॉर्मन्स जसं ठरवलं आहे तसा नाही आला तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असू शकतात. दीज आर द 3 बेसिक प्रिन्सिपल्स वी नीड टू अंडरस्टँड इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर. आता जसं पहिलं आपण म्हटलं हू मस्ट परफॉर्म द प्रॉमिस. इज इट सो? आता प्रॉमिस म्हणजे काय, पण वचन म्हणजे काय. टेस्ट आहे 4 तारखेला. एखादी गोष्ट करण्यासाठी बांधील असणं किंवा कायद्याच्या भाषेत असं म्हणायचं की ॲक्सेप्टेड प्रपोजल इज प्रॉमिस. इन शॉर्ट, प्रॉमिस म्हणजे काय, ॲक्सेप्टेड प्रपोजल इज प्रॉमिस. जी ऑफर असते एकदा ॲक्सेप्ट झाली की म्हणायचं तिथं प्रॉमिस झालं. कारण समोरच्या पार्टीनं जर तुमच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि त्यानं तो प्रस्ताव स्वीकारला म्हणजे त्यानं तुम्हाला वचन दिलं की बाबा मी हा जो प्रॉमिस आहे तो परफॉर्म करणार आहे. आता पहिला जो पॉईंट आहे, हू मस्ट परफॉर्म द प्रॉमिस. The parties to a contract must perform or offer to perform their respective promises unless such performance is dispensed with or excused under the act or any other law. आता पहिली लाईन काय सांगते की बाबा पहिली गोष्ट ज्या पार्टी असतात ट्रान्झॅक्शनला त्या पार्टीजनं काय केलं पाहिजे, तो परफॉर्मन्स दिला पाहिजे. म्हणजे एने बीला ॲग्री केलं, बाबा मी हे जे गुड्स आहेत ते तुला एवढ्या एवढ्या किमतीला विकतोय, तर आता इथं काय गरज आहे की एने ते गुड्स जे आहेत ते त्याला देण्याची गरज आहे. म्हणजे काय, तर बाबा त्याच्या गोडाऊनवर माल असेल, ते गुड्स असतील तर त्याने ते पॅक करून ठेवले पाहिजेत किंवा त्याला त्याने लोड करून ठेवलं पाहिजे. म्हणजे हे इंडिकेट करतं की बाबा तो त्या ट्रान्झॅक्शनमध्ये विलिंगली आहे आणि ते ट्रान्झॅक्शन करण्यासाठी तो रेडी आहे. त्याला म्हणायचं परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. तर ॲज पर दिस पर्टिक्युलर पॉईंट वी नीड टू अंडरस्टँड द पार्टीज टू द कॉन्ट्रॅक्ट मस्ट परफॉर्म ऑर ऑफर टू परफॉर्म देअर रिस्पेक्टिव्ह प्रॉमिसेस अनलेस सच परफॉर्मन्स इज डिस्पेन्स विथ ऑर एक्सक्यूज अंडर द ॲक्ट ऑर एनी अदर लॉ. आता तो परफॉर्मन्स जो आहे तर कायद्यानं जर तो एक्सक्यूज केला असेल तर त्या ठिकाणी पार्टीजवरती ऑब्लिगेशन नाही की त्यांनी तो परफॉर्मन्स दिला पाहिजे.
पण जर कायद्यानं तसं कुठलंही त्यांच्यावरती बंधन नसेल तर अशा वेळेला कायदा असं सांगतो, करार कायदा असं सांगतो की दोन्ही पार्टी ज्या असतात कराराच्या त्यांनी त्या ठिकाणी परफॉर्मन्स दिला पाहिजे. बरोबर. आता कायद्यानं त्यांच्यावरती अशा कोणत्या सिच्युएशन असू शकतात की ज्याच्यामध्ये आपण असं समजू शकतो की कायद्याने त्यांच्यावरती हे बंधन टाकलेलं असू शकतं की तुम्ही परफॉर्म नाही केलं पाहिजे. अशा कोणत्या सिच्युएशन असू शकतात? म्हणजे समजा आज मी ॲग्रीमेंट केलं आणि आम्ही डिसाईड केलं की बाबा मी पर्टिक्युलर गुड्स जे आहेत ते एखाद्या शॉपकीपरकडून परचेस करतो आहे, समजा 10 लाखाचे. बरोबर. पण मग ते जे ट्रान्झॅक्शन आहे ते आमचं पुढच्या महिन्यामध्ये इफेक्टमध्ये येणार आहे. म्हणजे ॲक्च्युली गुड्सची डिलिव्हरी जी आहे ते पुढच्या महिन्यामध्ये मला घ्यावी लागणार आहे. पण मीनवाईल कोर्टाकडून माझ्याविरुद्ध एक ऑर्डर आली आणि मला कोर्टाने इन्सॉल्वंट डिक्लेअर केलं. इन्सॉल्वंट म्हणजे काय? दिवाळखोर. बरोबर. आता दिवाळखोर म्हटल्यावरती माझ्याकडं पैसे नाही आहेत आणि त्याच्यामुळं माझ्याकडून परफॉर्मन्स होऊ शकत नाही. मग कायद्यानंच तो काय झाला, त्या परफॉर्मन्समधून बाहेर पडला. त्याला तशी ऑब्लिगेशन कुणी करू शकत नाही. इवन तो विक्रेता जो आहे, शॉपकीपर जो आहे, तो पण त्याच्याकडून ते पैसे घेऊ शकत नाही, कारण कायद्यानं मला काय केलेलं आहे, इन्सॉल्वंट डिक्लेअर केलेलं आहे. सो माय परफॉर्मन्स इज डिस्पेन्स विथ, म्हणजे कायद्यानेच तो संपुष्टात आलेला आहे. अशा पण काही सर्कमस्टन्सेस असू शकतात. बट तसं जर काही नसेल तर तुम्ही वचन दिलं आहे, तुम्ही करारामध्ये आहे, तुम्ही प्रॉमिस केलं आहे, मग ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही ते प्रॉमिस परफॉर्म केलं पाहिजे. दॅट इज फर्स्ट प्रिन्सिपल, हू मस्ट परफॉर्म दॅट पर्टिक्युलर प्रॉमिस. आता प्रॉमिसेस बाइंड द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द प्रॉमिसॉर्स इन केस ऑफ द डेथ ऑफ सच प्रॉमिसॉर्स बिफोर परफॉर्मन्स अनलेस अ कॉन्ट्ररी इंटेन्शन ॲपियर्स फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट. आता काय की जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, प्रॉमिस एकदा केल्यानंतर त्या प्रत्येकाचे रिप्रेझेंटेटिव्ह त्या प्रॉमिसला बांधील असतात. म्हणजे मी जर प्रॉमिस केलं असेल तर असू शकतं की माझ्या मुलाला ते बाइंडिंग आहे आणि मग तो कोणी माझा रिप्रेझेंटेटिव्ह असेल, माझा मुलगा असेल, माझा वकील असेल, माझा एजंट असेल, कोणीही असेल, त्या पर्सनने ते प्रॉमिस परफॉर्म केलंच पाहिजे. इज इट सो? अनलेस कॉन्ट्ररी इंटेन्शन ॲपियर्स फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट. हा एक शब्द सारखा तुम्हाला वाचनामध्ये येत असेल, म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये. हा कॉन्ट्रॅक्टमध्ये काय येतो? कारण हा पर्सनल लॉ आहे. इज इट सो? इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट कसा आहे, ह्याचं नेचर कसं आहे? पर्सनल लॉ आहे. पर्सनल लॉ म्हणजे काय? देर आर 2 लॉज, पब्लिक लॉ आणि प्रायव्हेट लॉ. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट कसा आहे? प्रायव्हेट लॉ आहे. प्रायव्हेट लॉ आहे म्हणजे काय? The law enforces between the 2 private parties. This cannot be enforced to the public at large. So the transactions under the Indian Contract Act can be enforced against that person only with whom you are contracting. बरोबर. लक्षात येत आहे? एने बीशी करार केला, याचं नेचर असं आहे कायद्याचं की समजा बीने परफॉर्मन्स नाही दिला तर ए काय करणार, हा बीच्या विरुद्धच रेमेडी क्लेम करणार. अनलेस कॉन्ट्ररी इंटेन्शन ॲपियर्स इन द ॲग्रीमेंट बिटवीन ए अँड बी. म्हणजे याचा अर्थ काय, जर ए आणि बीने त्या ॲग्रीमेंटमध्ये हे मान्य केलं असेल की आमचे रिप्रेझेंटेटिव्ह पण हा ट्रान्झॅक्शन एन्फोर्स करू शकतात एक दुसरे के अगेन्स्ट, तो इन दॅट केस the transaction can be enforced against the representative of the respective parties. But otherwise, both the parties, that is A and B, they have to enforce that agreement against each other only. So third party cannot come into the picture unless they both agreed in that way. बरोबर. म्हणून इथं पहिला जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपण जो पार्टीचं डिटर्मिनेशन करतो आहे की कुणी परफॉर्मन्स दिला पाहिजे, प्रॉमिस कुणी परफॉर्म केलं पाहिजे, त्याच्यामध्ये ही गोष्ट पण आपल्याला अंडरस्टँड झाली पाहिजे की पहिली तर की बाबा हे प्रॉमिस ज्यावेळी आपण एकमेकांना करतो त्यावेळी ते प्रॉमिस परफॉर्म करण्याची ऑब्लिगेशन आपल्यावरती असते. आता ज्यावेळी आपल्यावरती असते त्यावेळी असंही असू शकतं की समजा माझी डेथ झाली तर मग ते ट्रान्झॅक्शन तसंच सोडायचं का? तर नाही.
मग आम्ही जर ॲग्री केलं असेल की बाबा माझ्यानंतर माझा जो कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असेल तो ते परफॉर्मन्ससाठी लायबल असेल, मग अशा वेळेला दॅट पर्सन हू इज अ रिप्रेझेंटेटिव्ह कॅन बी हेल्ड लायबल फॉर द परफॉर्मन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲग्रीमेंट. दॅट इज सेक्शन 37 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. आता फॉर एक्झाम्पल, ए प्रॉमिसेस टू डिलिव्हर गुड्स टू बी ऑन अ सर्टन डे on payment of rupees 1000. A dies before that day. A's representatives are bound to deliver the goods to B and B is bound to pay rupees 1000 to A's representative. ठीक आहे. ए ने काय प्रॉमिस केलं की बाबा ऑन अ पर्टिक्युलर डे मी काय करेल, गुड्स जे आहे ते तुला डिलिव्हर करेल ऑन पेमेंट ऑफ रुपीज 1000. ए काय होतो, मरून जातो ऑन दॅट डे. मग आता एचे रिप्रेझेंटेटिव्ह जे कोणी आहे दे आर बाउंड टू डिलिव्हर द गुड्स टू बी अँड बी इज बाउंड टू पे रुपीज 1000 टू एज रिप्रेझेंटेटिव्ह. नाव ए प्रॉमिसेस टू पेंट अ पिक्चर फॉर बी बाय अ सर्टन डे ॲट अ सर्टन प्राइस. ए डाईज बिफोर दॅट डे. द कॉन्ट्रॅक्ट कॅनॉट बी एन्फोर्स इदर बाय बी ऑर एज रिप्रेझेंटेटिव्ह. आता याच्यामध्ये काय, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण पेंटिंगसाठी ज्यावेळी ॲग्रीमेंट करतो की बाबा कोणी पेंटर आहे मोठा आणि त्याच्याबरोबर आपण ॲग्रीमेंट करतो की माझं एका पर्टिक्युलर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला पेंटिंग बनवून दे. इज इट सो? आता ज्यावेळी असं ॲग्रीमेंट केलेलं आहे त्याला प्राईस फिक्स केलेले आहे किती किमतीला द्यायचं. आपण असं धरून चालू की तो त्या पेंटिंग बनवायच्या अगोदरच मरण पावला. आता तो परफॉर्मन्स आपण दुसऱ्या कोणाकडून घेऊ शकतो का, त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हकडून? जर केला तर घेऊ शकतो. पण समजा आता जो पेंटर आहे त्याचं नाव आहे आणि तो ज्या क्वालिटीचे पेंटिंग बनवतो त्या क्वालिटीचं पेंटिंग दुसरं कोणीच बनवत नाही. मग अशा वेळेला आपण परफॉर्मन्स त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हकडून घेऊ शकतो का? नाही. जसं आता एम.एफ. हुसेन मरण पावले बिचारे, पण तुम्ही जर ॲग्रीमेंट त्यांच्याबरोबर केलं असतं की माझं पेंटिंग तुम्ही बनवून द्या आणि त्याच्यानंतर तुमचं ॲग्रीमेंट झाल्यानंतर त्यांची डेथ झाली अनफॉर्च्युनेटली तुमचं पेंटिंग बनवण्याच्या अगोदर, मग आता तुम्ही काय दुसऱ्या कोणाला त्यांच्या जागी बसवू शकता का की बाबा ठीक आहे ते मरण पावले तुम्ही बनवा? असं नाही करता येत. कारण ती क्वालिटी जी आहे किंवा तो परफॉर्मन्स जो आहे जो एक्सपेक्टेड होता तुम्हाला त्या लेवलवरती तुम्हाला दुसरं कोणीही पेंटिंग बनवून देऊ शकत नाही. आणि म्हणून कधीकधी आपल्याला लक्षात येतं की जे परफॉर्मन्स असतात, भले आपण म्हणतो की पार्टीज दे आर बाउंड टू परफॉर्म, पण नेहमी आपण त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हवरती ती ऑब्लिगेशन देऊ शकत नाही. कारण कधीकधी ट्रान्झॅक्शन असं असतं, त्याचं नेचर असं असतं की त्याच्यामध्ये पर्सनल परफॉर्मन्सच महत्त्वाचा असतो. त्या माणसाने स्वतः वैयक्तिक परफॉर्म करणंच गरजेचं असतं, अदरवाईज तो परफॉर्मन्स त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जात नाही. सो दॅट इज these are the example with reference to that. Now next, आता मी झिगझॅगमध्ये जातो आहे डायरेक्टली. सेक्शन 40. If it appears from the nature of the contract that the parties intended the promise to be performed by the promisor himself, then the promise must be performed by the promisor personally. In other cases, the promisor or his representative may employ a competent person to perform that particular act. आता दोन व्यक्ती आहेत, एक आहे प्रॉमिसॉर आणि दुसरा आहे प्रॉमिसी. प्रॉमिसॉर म्हणजे काय? जो वचन देतो त्याला आपण प्रॉमिसॉर म्हणतो, जो वचन घेतो त्याला आपण प्रॉमिसी म्हणतो, बरोबर? मग आता एखाद्यानं जर प्रॉमिस केलं की मी तुझं छान पेंटिंग बनवून देतो, तर हे काय झालं? प्रॉमिस झालं. आणि जो म्हणतो की ठीक आहे दे मला, तो झाला प्रॉमिसी, बरोबर? मग आता हा पॉईंट काय सांगतो की त्या कॉन्ट्रॅक्टचं नेचरच असं आहे की ज्याच्यामध्ये पार्टीज ज्या आहेत, जे प्रॉमिस एकमेकांना करत आहेत, त्याच्यामध्ये प्रॉमिसॉर ज्यावेळी प्रॉमिस करतो त्यावेळी तो स्वतःच ते परफॉर्म करेल असं ज्यावेळी वचन देतो, त्यावेळी त्या ट्रान्झॅक्शनच्या नेचरकडे बघून आपल्याला असं अंडरस्टँड करावं लागतं की त्यानेच ते प्रॉमिस परफॉर्म केलं पाहिजे.
म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुणीही त्या ठिकाणी परफॉर्मन्स देऊन चालणार नाही. जसं आता आपण म्हटलं की बाबा रिप्रेझेंटेटिव्ह कॅन परफॉर्म, तर तसं ते चालणार नाही ज्यावेळी स्वतः प्रॉमिसॉरने स्वतः ते प्रॉमिस दिलेलं असेल त्यावेळी. आता जसं मी एक्झाम्पल दिलं की बाबा एखाद्या म्हटलं की माझं पेंटिंग, मी तुझं पेंटिंग बनवून देतो, तर ते पेंटिंग हे त्यानंच बनवलं पाहिजे, कारण त्याने स्वतः ते प्रॉमिस केलेलं आहे. त्याच्या ठिकाणी दुसरा रिप्रेझेंटेटिव्ह चालणार नाही. नेक्स्ट, हां, आता जे दुसरे जनरल ट्रान्झॅक्शन असतात, जसं आपण म्हणतो की बाबा मी तुला प्रॉमिस करतो की 10,000 रुपये तुला पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला देतो. मी काय प्रॉमिस करतो, पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला तुला 10,000 देतो. आता ह्याच्यासाठी गरजेचं नाही की त्यानंच दिले पाहिजे. म्हणजे तो जरी अवेलेबल नसला, तो गेला फॉरेनला, तर त्याचा कोणीतरी असेल ना, तो त्याला सांगू शकतो याला 10,000 दे, मी बोललेलो त्याला म्हणून. आता इथं असं आहे का की त्याने स्वतःच ते परफॉर्म केला पाहिजे, का आपण असं म्हणू शकतो नाही नाही त्यानं प्रॉमिस केलेलं तोच आला पाहिजे, मी तुझ्याकडून नाही घेणार. म्हणजे आपण आपलं नुकसान करून घेतो आहे, बरोबर. मग जनरल ट्रान्झॅक्शन आणि काही स्पेशल ट्रान्झॅक्शन की ज्याच्यामध्ये पर्सनल क्वालिटी इन्वॉल्व असते, पर्सनल कॉम्पिटन्सी इन्वॉल्व असते. म्हणजे ह्या खिडकीला हे बनवायचं आहे, हे जे चाललं आहे ना, हे काय आहे ते चौकट, ती चौकट मी जर प्रॉमिस केलं तुम्हाला, मी स्वतः तुम्हाला बनवून देतो, तुम्ही विश्वास ठेवाल का? सरांना त्याचं नाव पण येत नाही, हे कधी बनवून देणार सर? मग तिथं कोण पाहिजे? तो स्किल्ड पर्सन पाहिजे की जो त्याच्यातला एक्सपर्ट आहे, ज्याला सगळं माहिती आहे, आणि त्यानं ते प्रॉमिस करणं गरजेचं आहे, बरोबर. आपण घरी बोलवतो, 10 वेळा फोन केला तरी येत नाही, सुतार येत नाही, अजून दुसरा कोणी असतो असा इलेक्ट्रिशियन येत नाही, किंवा इंटेरियर डेकोरेटरवाला येत नाही, प्लंबर येत नाही. पण यांच्याशिवाय काम होतं का? कारण त्याने ते परफॉर्मन्स त्याने स्वतःच दिला पाहिजे आणि ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे की ठीक आहे मी येतो, मी करतो, त्यावेळीच ते आपण करून घेऊ शकतो. म्हणजे ज्यावेळी परफॉर्मन्स हा पर्सनल क्वालिटीवरती डिपेंड असतो, त्या माणसाच्या स्किलवरती डिपेंड असतो, त्यानं ते प्रॉमिस करणं गरजेचं असतं की मी हे करून देतो, आणि त्याच वेळी तर आपण काय करू शकतो, तो परफॉर्मन्स त्याच्याकडून घेऊ शकतो. अदरवाईज काय होतं की ते ट्रान्झॅक्शन आपल्याला इफेक्टिवली एक्झिक्यूट करता येत नाही. नेक्स्ट आहे वेन 2 or more persons. आता सेक्शन 42, वेन 2 or more persons have made a joint promise, then unless a contrary intention appears from the contract, all such persons during their joint lives and after the death of any one of them, his representatives, jointly with the survivor or survivors, and after the death of the last survivor, the representative of all jointly must fulfill the promise. Is it so? 42 सेक्शन काय सांगतो की बाबा ज्यावेळी 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती हे जॉईंट प्रॉमिस करतात, जॉईंट प्रॉमिस असतात. कधी कधी आपला बिझनेस असा असतो की ज्याच्यामध्ये आपण जॉईंटली तो बिझनेस होल्ड करत असतो. मग अशा वेळेला मग अशा वेळेला आपण जॉईंट प्रॉमिस करत असतो. मग जॉईंट प्रॉमिस ज्यावेळी होत असतं, देन अनलेस अ कॉन्ट्ररी इंटेन्शन अपियर्स फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट, all such persons during their joint lives and after the death of any one of them, his representative jointly with the survivor or survivors, and after the death of the last survivor, the representative of all jointly must fulfill the promise. याचा अर्थ काय? जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत जॉईंटली ते लायबल आहेत. जर एकाचा कोण जो जॉईंट प्रॉमिसर असतात त्याच्यातला एकाचा मृत्यू झाला, तर मग त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह अलॉंग विथ द सर्वायविंग जॉईंट प्रॉमिसर, किंवा सगळ्याच जॉईंट प्रॉमिसरचा मृत्यू झाला तर त्या सगळ्यांचेच रिप्रेझेंटेटिव्ह हे त्या ठिकाणी लायबल असतात फॉर दॅट पर्टिक्युलर परफॉर्मन्स. इज इट सो? म्हणजे आता ह्यांनी जसं सांगितलं की पार्टनरशिप, एक पार्टनर मेला, बरोबर, मग एक पार्टनर मेला तर त्याचा जो रिप्रेझेंटेटिव्ह असेल तो आणि बाकीचे पार्टनर ते त्या ठिकाणी लायबल आहेत.
सगळेच पार्टनर मिळून, तर मग त्या सगळ्यांचंच रिप्रेझेंटेटिव्ह जे कोणी असतील ते त्या ठिकाणी परफॉर्मन्ससाठी लायबल आहे. कधी? अनलेस अनलेस द कॉन्ट्ररी इंटेन्शन प्रोव्हाइड्स. ए अँड बी जॉईंटली प्रॉमिस टू पे सी 3000. ए आणि बीनं जॉईंटली प्रॉमिस केलं की बाबा सीला आपण काय करू, 3000 रुपये देऊ. बी डाईज अँड सो बी इज रिप्रेझेंटेटिव्ह जॉईंटली विथ ए मस्ट फुलफिल द प्रॉमिस. बट इफ ए टू डाईज before the obligation is discharged, then the representative of A and B jointly must fulfill the promise. Is it so? But the liability of joint promisors is joint and several. आता हे joint and several liability जे असते हे जसं आता यांनी सांगितलं पार्टनरशिपमध्ये असते joint and several liability. मग joint and several liability म्हणजे काय? ते जॉईंटली पण लायबल आहेत आणि इंडिव्हिज्युअली पण लायबल आहेत. इज इट सो? जॉईंटली पण लायबल आहेत आणि इंडिव्हिज्युअली पण लायबल आहेत. म्हणजे काय? लायबिलिटी किती हजाराची आहे? 3000ची. दोघांच्यासाठी किती हजाराची लायबिलिटी आहे? 3. सीने काय करायचं? मग सीने दोघांकडून 3000 घ्यायचे किंवा सीला जर वाटलं एकाकडूनच घ्यायचे तर तो एकाला 3000 मागू शकतो आणि मग तो एक काय करतो तर 3000 देतो आणि 3000 देऊन 1500चा लॉस करणार का? मग तो काय करणार? हां, म्हणजे दुसरा पार्टनर जो आहे त्याच्याकडून ते 1500 वसूल करणार. म्हणजे स्वतःचे 1500 टाकले आणि त्याच्याकडून 1500 घेतले. अशा पद्धतीने ते प्रॉमिस परफॉर्म केलं. त्याला म्हणायचं जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी. जॉईंटली पण आणि इंडिव्हिज्युअली पण दे आर लायबल फॉर दॅट ट्रान्झॅक्शन. जसं ए बी अँड सी jointly promise to pay D 3000 rupees. D may compel either A or B or C to repay him 3000 rupees. Is it so? त्याला म्हणायचं जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी. म्हणजे ए बी आणि सी हे डीला काय 3000 देणे लागतात. 3000 त्यांनी द्यायला पाहिजे. म्हणजे तिघांनी मिळून किती द्यायला पाहिजे? 1000 1000 1000. पण जर डीला वाटलं की मी फक्त सीकडून 3000 घ्यायचे तर तो सीला म्हणू शकतो की बाबा तू माझे 3000 रुपये दे आणि त्याच्यानंतर तो सी ए बीकडून 1000 घेऊ शकतो, वसूल करू शकतो. त्याला म्हणायचं जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी. नाव नेक्स्ट आहे, when one of the joint promisors has been compelled by the promisee to perform the whole of the promise, he has a right of contribution against the other promisors. He can compel every other joint promisor to contribute equally with himself to the performance of the promise unless a contrary intention appears from the contract. Is it so? आता जे मी तुम्हाला सांगितलं तेच याच्यामध्ये आलेलं आहे. ए बी आणि सी they are under joint promise to pay D 3000 rupees. B and A being only sureties for C fails to pay. A and B are compelled to pay the whole sum. They are entitled to recover it from that particular C. आता एक कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी असतं. कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी याच्यामध्ये किती पार्टी असतात? 3 पार्टीज. पहिलं प्रिन्सिपल डेटर, दुसरं श्युरिटी आणि तिसरं क्रेडिटर. क्रेडिटर म्हणजे काय माहीत आहे? हू गिव्स द लोन ऑर डेट, दॅट इज अ क्रेडिटर. जो कर्ज देतो त्याला आपण क्रेडिटर म्हणतो. प्रिन्सिपल डेटर म्हणजे कोण? की जो कर्ज घेतो त्याला आपण प्रिन्सिपल डेटर म्हणतो. आणि जामीनदार जे राहतात किंवा ह्याच्याकडून जर ते कर्ज तुला रिटर्न नाही मिळालं तर मग काय करेल? आम्ही तुला ते पे करेल. त्याला आपण श्युरिटी म्हणतो, गॅरंटर म्हणतो. इज इट सो? मग आता हे प्रिन्सिपल काय सांगतं की ज्यावेळी ए आणि बी दोघांनी त्या ठिकाणी ॲज अ श्युरिटी जे सीचं लोन आहे त्यांनी त्या ठिकाणी अंडरटेक केलेलं आहे किंवा त्याच्याकडून जर तुम्हाला लोन रिपे नाही झालं तर आम्ही त्याची लायबिलिटी घेतो. आणि मग ज्यावेळी ते स्वतः लायबिलिटी घेतात त्यावेळी ॲज अ प्रिन्सिपल दे सपोज टू पे ऑर रिपे
that particular loan if that who is that C is unable to pay that particular amount. Is it so? त्याला आपण म्हणायचं जॉईंट लायबिलिटी प्रिन्सिपल. याला काय म्हणायचं? जॉईंट लायबिलिटी प्रिन्सिपल. आता त्यांनी रिपे केल्यानंतर बट नॅचरली ते जे श्युरिटी आहेत दे बिकम्स अ क्रेडिटर फॉर दॅट पर्टिक्युलर प्रिन्सिपल डेटर. आता एकदा त्यांनी त्यांचं कर्ज जे आहे ते क्रेडिटरला रिपे केल्यानंतर ते श्युरिटी जे असतात ते काय होत असतात? क्रेडिटर होत असतात. म्हणजे ते स्वतःच सावकार होतात. कुणासाठी? ज्याने कर्ज घेतलेलं आहे त्याच्यासाठी. अदरवाईज काय होईल? त्यांना त्याच्यामध्ये काहीच प्रॉफिट मिळणार नाही, त्यांचा नुकसान होईल त्याच्यामध्ये. कारण काय होईल? दुसऱ्यांनी कर्ज घ्यायचं आणि जामीनदाराने फेडायचं, दुसऱ्यांनी कर्ज घ्यायचं जामीनदाराने फेडायचं, मग त्याच्यामध्ये त्यांचा लॉस आहे. म्हणून कायदा काय सांगतो? जामीनदाराने फेडलं की आता जामीनदार त्या कर्जदाराचा सावकार झाला आणि तो प्रत्येक गोष्ट जी कायद्यामध्ये दिलेली आहे टू रिकवर दॅट पर्टिक्युलर अमाऊंट ही कॅन एन्फोर्स दॅट पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन अगेन्स्ट द प्रिन्सिपल डेटर. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. नाव इफ एनी ऑफ द जॉईंट प्रॉमिसॉर मेक्स अ डिफॉल्ट इन सच कॉन्ट्रीब्युशन द रिमेनिंग जॉईंट प्रॉमिसॉर्स मस्ट बेअर द लॉस अरायझिंग फ्रॉम सच डिफॉल्ट इन इक्वल शेअर्स. हे पण इन जनरल आपण अंडरस्टँड करतो की ज्यावेळी जॉईंट प्रॉमिसॉर जे आहेत तेच जर त्याच्यामध्ये डिफॉल्ट करतात पेमेंटमध्ये, तर मग जेवढा डिफॉल्ट झालेला आहे त्याच्या कॉन्ट्रीब्युशननुसार दुसऱ्यांनी काय केलं पाहिजे? तो लॉस बेअर केला पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो किंवा तिघांची लायबिलिटी आहे, 3,000 पे करायचे. जर एखादा म्हटला की माझ्याकडे पैसेच नाही, मी देतच नाही, मग त्याचे जे 1,000 रुपये आहेत ते बाकीच्या दोघांनी काय केलं पाहिजे? बेअर केले पाहिजे. मग त्यांनी ते 1,500 रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी दिले पाहिजे आणि मग त्याच्याकडून ते 500 रुपये वसूल केले पाहिजेत असं प्रिन्सिपल सांगतं. इज इट सो? नाव याचं पण एक्झाम्पल आपण बघतो. ABC आर अंडर जॉईंट प्रॉमिस टू पे D 3,000 रुपीज. बरोबर? A, B आणि C काय आहे? जॉईंट प्रॉमिसमध्ये आहेत. कशाच्या? की त्यांनी Cला काय करायचं, Dला काय करायचं आहे? 3,000 रुपीज पे करायचं आहे. C इज अनेबल टू पे एनिथिंग. आता त्याच्यामधला C जो आहे तो काहीच देऊ शकत नाही. अँड A इज कंपेल्ड टू पे द होल दॅट पर्टिक्युलर अमाऊंट. मग Aला काय झालं? कंपल्शन केलं की तूच 3,000 दे. सो A इज एंटायटल टू रिसीव 1,500 रुपीज फ्रॉम B. तर A काय करणार आता? B करून 1,500 रुपये वसूल करणार. का वसूल करणार? नाही, C काय म्हणतोय? मी पैसे माझ्याकडं नाहीत, मला पैसे देता येणार नाहीत. मग अशा वेळेला जो कोणी असेल राहिलेला त्याच्याकडूनच तो काय करेल? क्लेम करेल की बाबा तू मला दे. आता तू काय करायचं आहे? त्याच्याकडून घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे ते तू बघ, पण मी सगळे पे केले, आता तू मला काय कर? तेवढी अमाऊंट मला दे, असं तो त्याला म्हणू शकतो ॲज अ प्रिन्सिपल ऑफ परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे. नाव नेक्स्ट. आता कधी कधी काय होतं की जॉईंट प्रॉमिसर असतात, पण प्रॉमिसी काय करत असतो? एकाला रिलीज करत असतो. मतलब A and B दे आर जॉईंट प्रॉमिसर फॉर द C दॅट इज अ प्रॉमिसी. पण C जर म्हटला Bला की बाबा तू काय द्यायची गरजच नाही, तुला मी रिलीज केलं, मग अशा वेळेला A सपोज टू पे दॅट होल अमाऊंट. सो द रिलीज ऑफ वन ऑफ द जॉईंट प्रॉमिसॉर्स बाय द प्रॉमिसी डज नॉट ऑपरेट ॲज अ रिलीज ऑफ द अदर्स. पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायची की एकाला रिलीज केलं म्हणून दुसरा पण फ्री झाला असं समजण्याची काहीही गरज नाही. नॉर डज इट डिस्चार्ज द प्रॉमिसॉर सो रिलीज फ्रॉम लायबिलिटी टू कॉन्ट्रीब्यूट द अदर जॉईंट प्रॉमिसॉर. सेक्शन 44. आता याच्यामध्ये हे पण अंडरस्टँड केलं पाहिजे की ज्यावेळी एकाला रिलीज केलं जातं त्यावेळी तो पण त्या लायबिलिटीमधून पूर्णपणे मुक्त झाला असं समजण्याची गरज नाही. कारण जरी प्रॉमिसीने त्याला रिलीज केलं असलं तरी तो त्याचा जो पार्टनर आहे त्याला कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी त्या ठिकाणी लायबल असतो ॲज पर सेक्शन 44 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. याचा अर्थ असा झाला की A, B अँड C जॉईंटली प्रॉमिस टू पे D ₹3,000. D रिलीजेस A फ्रॉम हिज प्रॉमिस. D काय करतो? Aला रिलीज करतो की तू काय द्यायची गरज नाही.
नाव दिस रिलीज डज नॉट अमाऊंट टू अ रिलीज ऑफ बी अँड सी. म्हणजे हा रिलीज जो आहे एचा तो बी आणि सीला त्या ठिकाणी कुठलीही लायबिलिटी नाही असं होत नाही. तर त्या ठिकाणी बी आणि सी लायबल असतात. नॉर डज ए सीज टू बी लायबल टू कॉन्ट्रीब्यूट 1000 टू बी अँड सी. इज इट सो? ठीक आहे. आय थिंक पॉईंट समजला काय आहे तो. जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटीच्या अंदर आपण हे सगळं कॉन्सिक्वेन्सेस बघतोय इन द परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. नाव इफ द प्रॉमिसीज आर जॉईंट. आत्तापर्यंत आपण बघितलं की प्रॉमिस ऑर जॉईंट होते, म्हणजे जे प्रॉमिस करत होते ते जॉईंट होते. आता प्रॉमिसी ज्यावेळी जॉईंट असतात, इफ द प्रॉमिसीज आर जॉईंट द राईट टू क्लेम परफॉर्मन्स इज जॉईंट. इज इट सो? वचन देणारा आणि वचन घेणारा. वचन घेणारा जो असतो तो प्रॉमिसी असतो आणि त्याला काय करावं लागतं? क्लेम करावा लागतो परफॉर्म करण्यासाठी. क्लेम करावा लागतो परफॉर्म करण्यासाठी. म्हणजे मी प्रॉमिस केलं यांना मी 10,000 रुपये देतो. मग हे काय करणार? सर कधी देता? बोलले त्या दिवशी, अजून दिले नाहीत. मग हे मला मेसेज टाकतील, सर आज होईल का? परत 2 दिवसांनी मेसेज टाकतील, सर आता तरी. हे काय? क्लेम आहे. म्हणजे ही सपोज टू क्लेम दॅट. जसं आपण म्हणतो की रेडी झाला का, गाडी पाठवू का, लोड करायचा का. हे परफॉर्मन्स आहे. हे लक्षात घ्या, हे परफॉर्मन्स आहे. कारण आता आपण फॉर्मेशनमध्ये नाही आहे, आता कशामध्ये आहे? ॲक्च्युअल परफॉर्मन्समध्ये आहे. आता तुम्ही ॲक्च्युअल परफॉर्मन्स करताय की त्याला आता तुम्ही मूर्त रूपामध्ये आणताय की आमचं ट्रान्झॅक्शन झालेलं होतं, त्याने प्रॉमिस दिलेलं होतं, मी पण त्याला ॲक्सेप्ट केलेलं होतं, पण आता आम्ही काय जॉईंट प्रॉमिसी आहे. म्हणजे क्लेम करणारे जॉईंट आहेत, एकपेक्षा जास्त आहे. मग अशा वेळेला हे सेक्शन सांगतं इफ द प्रॉमिसीज आर जॉईंट द राईट टू क्लेम परफॉर्मन्स इज जॉईंट. म्हणजे परफॉर्मन्सचा जो क्लेम करायचा आहे तो जॉईंटली करायचा. इट इज नॉट ओपन टू वन ऑफ द जॉईंट प्रॉमिसीज टू सू अलोन either for performance of the promise in its entirety or to the extent of his share. Is it so? म्हणजे जॉईंट प्रॉमिसीज ज्यावेळी असतात त्यावेळी जॉईंट प्रॉमिसीला असं करता येत नाही की तो एकटाच कोर्टामध्ये जाईल आणि काय करेल, पूर्णच्या पूर्ण जो परफॉर्मन्स आहे तो एकटाच क्लेम करेल. बरोबर? त्याला काय करावं लागेल? दोघांनी मिळूनच कोर्टामध्ये जावं लागेल आणि दोघांनी मिळूनच तो क्लेम केला पाहिजे. इज इट सो? आपण आत्तापर्यंत असं बघितलं की ज्यावेळी प्रॉमिसरची गोष्ट असते त्यावेळी जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटीनुसार ते प्रॉमिस जे आहे तो कोणताही एक जॉईंट प्रॉमिसॉर पण परफॉर्म करू शकतो. पण ज्यावेळी प्रॉमिसी असतात, क्लेम करणारे असतात आणि ते जर जॉईंटली असतात त्यावेळी दोघांनी पण तो क्लेम जो आहे तो त्या ठिकाणी केला पाहिजे. एकट्याने कोणीही जाऊन कोर्टामध्ये म्हटलं की मलाच सगळं द्या, बाकी कोणी नाही आहे, तर त्या ठिकाणी ते व्हॅलिड होणार नाही. सो दे मस्ट जॉईंटली क्लेम दॅट पर्टिक्युलर परफॉर्मन्स. इथपर्यंत समजतं आहे काय आहे ते. नेक्स्ट आहे सेक्शन 45 ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. सेक्शन 45. When a person has made a promise to 2 or more persons jointly, unless a contrary intention appears from the contract. म्हणजे आता हे जी लाईन आहे ती पाठच करायची. बरोबर? unless a contrary intention appears from the contract. पहिली लाईन काय सांगते? when a person has made a promise to 2 or more persons jointly, unless a contrary intention appears from a contract, the right to claim performance rests with the joint promisees during their joint lives. Is it so? The right to claim performance rests with the joint promisees during their joint lives. ते जोपर्यंत जिवंत आहेत
तोपर्यंत जॉईंटली ते क्लेम करणार. अँड आफ्टर द डेथ ऑफ एनी वन ऑफ देम विथ द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सच डिसीज पर्सन जॉईंटली विथ द सर्वायवर ऑर सर्वायवर्स. त्यांच्यापैकी एक कोणी जर मरण पावला तर त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह जो असतो त्याच्याबरोबर ते जे सर्वायविंग मेंबर्स असतात ते त्या ठिकाणी तो क्लेम करणार. आपण हे कुणाबद्दल बोलतो आहे आता? प्रॉमिसीबद्दल बोलतो आहे. ज्यावेळी प्रॉमिसी हे जॉईंट असतात त्यावेळी काय होईल हे आपण डिस्कस करतो आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला प्रिन्सिपल काय अंडरस्टँड केला की दे कॅन क्लेम जॉईंटली. बरोबर. पहिल्यांदा काय अंडरस्टँड केलं की ते जॉईंटली क्लेम करू शकतात. आता त्याच्यामध्ये दुसरा कॉन्सिक्वेन्सेस ॲड करायचा. काय ॲड करायचा? किंवा त्यांच्यापैकी जर एक मरण पावला तर त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह अलॉंग विथ द अदर जॉईंट प्रॉमिसीज कॅन क्लेम द परफॉर्मन्स. बरोबर. आता त्याच्यामध्ये एक तिसरी कंडिशन ॲड करायची की सगळेच जर मेले जॉईंट प्रॉमिसी तर मग त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्या सगळ्यांचे ते त्या ठिकाणी परफॉर्मन्स क्लेम करू शकतात. दॅट इज प्रोव्हाइडेड इन सेक्शन 45 ऑफ दॅट पर्टिक्युलर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. क्लेम करताना एकट्याच्या नावावरती क्लेम करू शकत नाही जर जॉईंट प्रॉमिसी असतील तर. म्हणजे दुसरं कोणी आहेच नाही, मी एकटाच आहे आणि मलाच सगळं द्या असं म्हणता येत नाही. मग जॉईंट प्रॉमिसी ज्यावेळी असतात ते जॉईंटली क्लेम करू शकतात. एक मेला तर त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह अलॉंग विथ द अदर क्लेम करू शकतात. दोन्ही मेले तर त्या सगळ्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी क्लेम करू शकतात. ठीक आहे. नाव इलस्ट्रेशन. ए in consideration of 5,000 rupees lent to him by B and C promises B and C jointly to repay them that sum with interest on a day specified. ठीक आहे. ए काय करतो किंवा बी आणि सी त्याला 5,000 रुपये देतात आणि 5,000 रुपयाच्या बदल्यामध्ये तो त्यांना प्रॉमिस करतो की बाबा पर्टिक्युलर दिवशी किंवा पर्टिक्युलर डेला मी काय करेल विथ इंटरेस्ट तुम्हाला अमाऊंट पे करेल. नाउ द राईट टू क्लेम परफॉर्मन्स रेस्ट विथ बीज रिप्रेझेंटेटिव्ह जॉईंटली विथ सी ड्युरिंग सीज लाईफ अँड आफ्टर डेथ ऑफ सी विथ द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ बी अँड सी जॉईंटली. म्हणजे आता बी जर समजा मरण पावला तर त्या ठिकाणी बीचा रिप्रेझेंटेटिव्ह अलॉंग विथ सी ते 5,000 एकडून क्लेम करणार. किंवा जर दोघांचे डेथ झाली, बी आणि सी दोघंही मरण पावले, तर त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते काय करणार, एकडून 5,000 रुपये क्लेम करणार. इथपर्यंत समजलं. आपण इथं पहिल्या क्वेश्चनचं ॲन्सर दिलं. काय पहिला क्वेश्चन? हू मस्ट परफॉर्म द प्रॉमिस. त्याचं आपण ॲन्सर दिलं की याच्यामध्ये प्रॉमिस परफॉर्म कोण करू शकतो. तर याच्यामध्ये हे एवढे सगळे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत वेन यू आर टॉकिंग अबाउट हू मस्ट परफॉर्म द प्रॉमिस. ठीक आहे. इथपर्यंत थांबायचं आजच्या दिवसासाठी.